Hello friends, let me continue our chapter Coming of Gandhi. This is our fourth period. Okay, let me start. Others made themselves pale and ineffectual copies of the West. Pale means feeble, inferior. मराठीत आपण त्याला दुर्बल म्हणतो. And ineffectual copies of the West. Ineffectual means not having effect. See, before Gandhiji, Indians were trying to get rid of British rulers, but they were helpless and frustrated. म्हणजेच गांधीजींच्या अगोदर ब्रिटिशांच्या गुलामीतून बाहेर येण्यासाठी इंडियन तडफडत होती, प्रयत्न करत होते, बट दे प्रूव्ड वीक, परंतु ते दुर्बल सिद्ध होत होते. सो लाइक डेरेलिक्ट्स फ्रँटिकली सीकिंग सम foothold of security for body and mind and finding none, they floated aimlessly in the murky waters of Indian life. They were trying to get out of such a murky waters of Indian life. म्हणजे जे एक प्रकारच्या गुलामगिरीच्या दलदलीत फसलेली जी भारतीय होती, ते प्रयत्न करत होते की त्या दलदलीतून बाहेर येता यावं म्हणून. दे वर ट्राइंग टू गेट आउट फ्रॉम दॅट मर्करी वॉटर्स ऑफ इंडियन लाईफ. म्हणजे जे एक प्रकारची गुलामीची दलदल होती, त्या दलदलीतून बाहेर येण्यासाठी भारतीय प्रयत्न करत होते, बट द रिझल्ट वॉज झिरो. परंतु त्यांना पाहिजे त्या पद्धतीने यश मिळत नव्हतं. व्हॉट कुड वी डू, त्यांच्यासमोर प्रश्न होता, काय करावं. व्हॉट कुड वी डू, व्हॉट कुड वी डू, हाऊ कुड वी पुल इंडिया आउट ऑफ दिस क्वागमायर ऑफ पॉवर्टी अँड डिफिटिझम. दिस इज ए क्वागमायर. क्वागमायर मीन्स एक प्रकारचा मोरॅस, दलदलीचा प्रदेश, कॉम्प्लेक्स और हैजर्डस सिच्युएशन. इट वॉज ए क्वागमायर ऑफ पॉवर्टी अँड डिफिटिझम. एकीकडे गरिबी आणि दुसरीकडे पराजय, या दोन्ही गोष्टींनी भारतीय ग्रासित होते. दे वर पॉवर्टी pervasive. So they were not getting the way to pull out from this type of difficult situation, which sucked her in. म्हणजे जी परिस्थिती होती, जी गरिबी होती आणि पराजय होते, त्यांनी भारतीयांना सक्त केलेलं होतं, शोषून घेतलेलं होतं. Not for a few years of excitement and agony and suspense, but for a long generation, our people had offered their blood and toil, tears and swear. हे जे काही सुरू होतं, ही जी काही पिळवणूक सुरू होती, the exploitation and frustration, that was not for a year or two. म्हणजे ते किंवा एक किंवा दोन वर्षासाठी नव्हतं, तो वर्षानुवर्ष ही पिळवणूक आणि गुलामगिरी भारतीयांना सहन करावी लागत होती. सो दे वर एक्सप्लॉइटेड फ्रॉम मेनी इयर्स. म्हणजे ही लोक जी होती ती खूप वर्षापासून पीडित होती आणि त्यामुळे त्यांना या दलदलीतून बाहेर यायचं होतं. अँड दिस प्रोसेस हॅड इटन इट्स वे डीप इन टू द बॉडी अँड सोल ऑफ इंडिया. आणि ही जी काही प्रोसेस होती, म्हणजे ज्या पद्धतीने पराजयतेकडे भारतीय वळलेली होती, गरिबी
दिवसेंदिवस वाढत चाललेली होती, या प्रोसेसमुळे इंडियन जे आहेत दे वर गेटिंग मोर अँड मोर डीप अँड डीपर वीक, म्हणजे ते आणखी अशक्त होत चाललेली होती. पॉइझनिंग एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ आवर कॉर्पोरेट लाईफ लाईक the failed disease which consume the tissues of the lungs and kill slowly but inevitably. It was like the process was like a disease, म्हणजे हे एक प्रकारचं रोग होतं जे हळूहळू शरीरातल्या ज्या काही टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, त्या सेल्सना कंझ्युम करणार, खाऊन टाकतील अँड किल स्लोली, आणि हळूहळू काय करेल, लोकांना मारतील. So slowly but inevitably. Inevitably means unavoidable, means death was sure but slowly. It was like a slow poison. The process by which Indians were going on, it was a very poisonous. It was like a slow poison. असं वाटत होतं की भारतीयांना एक प्रकारचं स्लो पॉयझन देण्यात येत होतं आणि ही लोक हळूहळू मरण्याच्या दाराकडे वळत होती. सो समटाइम्स वी थॉट that some swifter and more obvious process resembling cholera or the bubonic plague would have been better. तर ज्या दुःखातून ज्या त्रासातून भारतीय जात होती त्यांना कोणतं दुःख होतं? गरिबी होती, उपासमार होती, बेरोजगारी होती आणि गुलामी होती, अस्वस्थता होती. या सगळ्या गोष्टीतून भारतीय समोर जात होता. अँड इट सीम्स टू देम, असं वाटत होतं, इट सीम दॅट द एनी resembling disease like cholera or bubonic plague would have been better. ती खितपत पडलेली होती, निराश होती, बेरोजगार होती, उपासमार होत होती. अशा वेळेस त्यांना असं वाटत होतं की कॉलरा किंवा प्लेग जर असेल तर त्या बिमाऱ्यांनी जसं लोक मरतात, इट वॉज बेटर. त्यांना वाटत होतं की हे जास्त बेटर आहे, कारण की बिमार पडलं की त्वरित मरण येईल. But that was a passing thought, for adventurism leads nowhere and the quack treatment of deep cities disease do not yield results. But they did not get any result from the situation. म्हणजे जी परिस्थितीत ते खितपत पडलेले होती त्या परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग त्यांना मिळत नव्हता. And the treatment that they were getting, it was quack म्हणजे duplicate. So many people were trying, many leaders were trying, Indian leaders especially political leaders were trying to get them out from such type of situation, but it was useless. No one could lift them from such morass of slavery. म्हणजे या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढणारा असा व्यक्ती समोर येत नव्हता आणि त्यांना बाहेर काढत नव्हता. अँड देन गांधी केम. दॅट वॉज हिस्ट्री. अँड देन गांधी केम हिअर. आणि त्यानंतर गांधीजी आलेत. This is most important line here, because our name of chapter is coming of Gandhi. So as we are waiting what Gandhi, we want to know that what Gandhi did for Indian freedom. So here now see, the man whom we were waiting for finally came. And Gandhi came. He was like a powerful current of fresh air that made us stretch ourselves and take deep breaths.
He was like a superman. When he came, he was like a powerful current of fresh air. He was like a current and made us stretch ourselves and take deep breath. So everyone started taking relief. Sorry. So people after Gandhiji, they became more relieved. म्हणजे त्यांना निश्वास टाकता येऊ लागला. Like a beam of light that pierced the darkness and removed the scale from the top. Just like a light, a beam, a light pierces darkness. ज्या पद्धतीने प्रकाश अंधाराला नष्ट करतो. He seems to emerge from millions of India speaking their language and incessantly drawing attention to them and their appalling conditions. Gandhiji was a beacon light for the people, those who were living in a darkness of slavery. जी लोक अंधारमय अशा गुलामगिरीत जगत होती, त्या लोकांसाठी गांधीजी एक प्रकाश होता. He came from millions of India. त्याच लोकांमधून ते आलेत. Speaking their language. त्यांची भाषा ते बोलत होते. And incessantly drawing attentions to them and their appalling conditions. And he was the person who drew their attention, people's attentions toward their conditions. त्या लोकांना त्यांची जाणीव करून देण्याचं काम गांधीजींनी केलं. Get off the back of these peasants and workers. He told us all, you who live by their exploitation, get rid of the system that produced this poverty and misery. Get rid of the system. गांधीजींनी त्या लोकांना कळवलं, त्या गांधीजींनी त्या लोकांना सांगितलं की you get rid of the system that produces this poverty and misery. की ज्या सिस्टमनी, ज्या गव्हर्नमेंटनी तुम्हाला गरिबीमध्ये आणि दुःखामध्ये खितपत टाकून ठेवलेलं आहे, त्या सिस्टमला सगळ्यात अगोदर आपल्याला सोडावं लागेल. He told them fearlessly. न घाबरता निर्भयपणे गांधीजींनी लोकांना सांगितलं की ज्या सिस्टमनी तुम्हाला दुर्बल बनवलं, ज्या सिस्टमनी तुम्हाला गरीब केलं, दुःखात टाकलं, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, त्या सिस्टमला आपल्याला सोडायचं आहे. Political freedom took new shape then and acquired a new content. And from Gandhiji, so political freedom took a new shape. म्हणजे भारतातील राजकीय राजकीय स्वातंत्र्यतेमध्ये एक नवीन नवचेतना निर्माण झाली. स्वातंत्र्यतेच्या लढाईमध्ये एक नवचेतना गांधीजीद्वारा निर्माण झाली. अँड पीपल वॉज होपिंग, आणि लोक होप करू लागले. मच दॅट ही सेड वॉज ओनली पार्शली एक्सेप्टेड और समटाइम डिड नॉट एक्सेप्ट ॲट ऑल. गांधीजींनी जे काही लोकांना सांगितलं, समटाइम पार्शली एक्सेप्टेड म्हणजे पूर्ण स्वीकारता, अर्ध स्वीकारण्यात आलं, कधी तर मीन्स नॉट एक्सेप्टेड ॲट ऑल, कधी एक्सेप्ट पण करण्यात आलं नाही. बट ऑल दिस वॉज सेकंडरी. द इसेन्स ऑफ टीचिंग वॉज फिअरलेसनेस अँड ट्रूथ. सी, द इसेन्स ऑफ हिज टीचिंग वॉज फिअरलेसनेस अँड ट्रूथ अँड ॲक्शन अलाइड टू दिस. गांधीजींनी लोकांना काय दिलं? गांधीजींनी गुलामगिरीत खितपत पडलेल्या लोकांना काय दिलं? याचं उत्तर आहे द इसेन्स ऑफ हिज टीचिंग वॉज फिअरलेसनेस. त्यांनी लोकांना शिकवलं. ही टॉट देम फिअरलेसनेस. त्यांनी लोकांना निर्भयता शिकवली. ट्रूथ, सत्य शिकवलं. अँड ॲक्शन अलाइड टू दिस, आणि न घाबरता सत्य बोलणं, त्यावर कृती करणं, या गोष्टी गांधीजींनी लोकांना शिकवलं. Always keeping the welfare of the masses in the views
गांधीजी वॉज ऑलवेज थिंकिंग अबाउट द बेनिफिट ऑफ पीपल ऑफ इंडिया. भारतीयांच्या फायद्याचं ते नेहमी बोलायचे. द ग्रेटेस्ट गिफ्ट फॉर अन इंडिव्हिज्युअल ऑर अ नेशन, सो वी हॅड बीन टोल्ड इन आवर एन्शियंट बुक, वॉज अभय, fearlessness. It was a gift from Gandhiji to the Indians, those were living in a slavery. जी भारतीय गुलामीत जगत होती त्या लोकांसाठी गांधीजीद्वारे दिलेलं एक गिफ्ट होतं. अँड दॅट वॉज टोल्ड अस इन अवर एन्शियंट बुक, अँड इट वॉज व्हॉट इज अभय. जे गांधीजींनी सांगितलं. काय सांगितलं गांधीजींनी? अभय. अभय म्हणजे फिअरलेसनेस, म्हणजे दबंगपणा, निर्भयता, कोणत्याही पद्धतीची भीती नसणे. नॉट मेअरली बॉडीली करेज बट द ॲब्सेन्स ऑफ फिअर फ्रॉम द माइंड. फक्त बॉडीली करेज नाही, शारीरिक क्षमता नाही, तर फिअर म्हणजे ॲब्सेन्स ऑफ फिअर फ्रॉम द माइंड, म्हणजे डोक्यातून सुद्धा भीती जी आहे ती गांधीजींनी काढून टाकली. म्हणजे लोकांच्या डोक्यात जी भीती होती ती भीती गांधीजींनी सगळ्यात अगोदर काय केली? नाहीशी केली. लोकांच्या डोक्यातून ती भीती काढून टाकली. जनक अँड यजनवल्कर हॅड सेड at the dawn of our history that it was the functions of leader of a people to make them fearless. जनक आणि यजनका जे आहेत, दे आर मिथिकल कॅरेक्टर ऑफ इंडियन मिथॉलॉजी. म्हणजे भारतीय ज्या काही पौराणिक कथा आहेत त्यामधली जे जनक आणि यजनका जे आहेत त्यांनी सांगितलं होतं की एक लीडर मध्ये कोणती गोष्ट असणं महत्त्वाचं आहे. द फंक्शन्स ऑफ द लीडर ऑफ पीपल, म्हणजे एखाद्या लीडरचं मेन काम काय असायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. अँड दॅट वॉज द फंक्शन ऑफ लीडर ऑफ पीपल टू मेक देम फिअरलेस. एखादी लीडर जर असेल त्याचं मुख्य काम आहे लोकांना निर्भय करणं, आणि हेच काम गांधीजींनी केलं. बट द डॉमिनंट इम्पल्स इन इंडिया अंडर ब्रिटिश रूल वॉज दॅट ऑफ द फिअर परवेसिव्ह. आणि हे गांधीजींनी केव्हा केलं? लोकांना नेमकं भीतीतून मुक्त केव्हा केलं? जेव्हा हे सगळं इम्पल्स जे आहे इंडियन लोकांमध्ये होतं. इंडियन लोक जे आहेत ते भीतीग्रस्त होती, ब्रिटिशांच्या रूलमध्ये ते भीतीग्रस्त होती. तेव्हा सगळ्यात पहिलं गांधीजींनी नेमकं काम केलं की लोकांच्या मनातून भीती काढली. ब्रिटिश रूल वॉज दॅट ऑफ ए फिअर परवेसिव्ह. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य जे होतं हे राज्य भीतीदायक होतं, भीती निर्माण करणारं होतं. नो, फिअर परवेसिव्ह ऑप्रेसिंग मीन्स हार्श ट्रीटमेंट, अन्यायपूर्ण. स्ट्रँगलिंग फिअर म्हणजे एक प्रकारे भारतीयांचा गळा दाबणारा सप्रेसिंग फिअर जे होतं, हे लोक त्या भीतीमध्ये होती. गळा दाबणारी अशी भीती जी होती ती भारतीयांमध्ये होती. ती वेगवेगळी भीती ते सांगण्यात आलेली आहे की भारतीय कोणकोणत्या पद्धतीच्या भीतीने ग्रस्त होते. फिअर ऑफ द आर्मी, त्यांना आर्मीची भीती होती. पोलीस, द वाईड स्प्रेड सिक्रेट सर्व्हिसेस, फिअर ऑफ द ऑफिशियल क्लास, फिअर ऑफ लॉज मेंट टू सप्रेस अँड ऑफ प्रिझम, फिअर ऑफ लँडलॉर्ड्स एजंट, फिअर ऑफ मनी लेंडर, फिअर ऑफ अनएम्प्लॉयमेंट अँड स्टार्वेशन्स विच वर ऑलवेज ऑन द थ्रेशोल्ड. म्हणजे ही या सगळ्या पद्धतीची जी भीती होती ती या भीतीमुळे भारतीय लोक ग्रसित होते. they were exploited and pervaded by these widespread fears. The fear of army, fear of police, fear of secret agents, secret services, fear of official class, fear of laws, fear of prison, fear of landlords agent, fear of money lenders, unemployment and starvation. या सगळ्या पद्धतीच्या भीतीने भारतीय ग्रसित होता. आणि या सगळ्या प्रकारच्या भीतीतून भारतीयांना काढण्यासाठी गांधीजींनी फक्त एकच गोष्ट केली आणि ती म्हणजे दॅट ही टॉट पीपल व्हॉट इज फिअरलेसनेस.
त्यांनी लोकांना शिकवलं नेमकं भीतिमुक्त कसं व्हायचं. जे आपल्या पौराणिक कथांमध्ये लिहिलेलं होतं, अभय जे फिअरलेसनेस जे लिहिलं होतं ते नेमकं एखाद्या लीडरचं काम जे होतं की दॅट मेक पीपल फिअरलेस. सो गांधीजी डीड दॅट. गांधीजींनी ते केलं. दॅट इज फॉर आवर today's class. So remaining part we will take in our next class. Okay, see you, bye.